नक्कीच या ठिकाणी रुपेश हरपुडे साहेब तसेच सचिनजी साहेब या स्पर्धेची रजा घेत असताना पाहायला मिळाले. अर्थात त्यांची बॅटिंग आम्हाला पाहायची होती, परंतु शो सामना ठेवला नाही. नक्कीच एक शो मॅच पाहिजे होती खरं तर या लीगला. चला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा, काय जे असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही देखील पोहोचू. चिक्या 11 संघ आपण बघतोय आणि दुसऱ्या साईडला रिदान 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग साठी खरं तर आपण बघतोय रिदान 11 संघ. यस 5 षटकाची मॅच. रिदान 11 संघ दुसऱ्या साईडला चिक्या 11 संघ. चिके 11 संघाचा नक्कीच एक मॅच जिंकले एक मॅच हारले. ही मॅच खरं तर जिंकावी लागेल चिके 11 संघाला, परंतु टॉप जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 सामने जिंकलाय रिदान 11 संघ आणि हा सामना देखील जिंकला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवी आणि त्याच्या साथीला जय बोराडे. अर्थात मागच्या मॅचमध्ये जय बोराडे हा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. या मॅच मध्ये कशा प्रकारे बॉलिंग बॅटिंग केली जाईल. यस पहिला बॉल आणि पंचांकडे लॉर्ड अपियाल आणि इथे पकडला जातो पायचीत. पहिला फलंदाज बाद होत. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा पहिल्या बॉलवर पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना जय बोराडे बॅक टू द डग आउट. रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. पहिल्या बॉलवर एक विकेट आपण जरूर पाहिला. एक मोठा फलंदाज अर्थात मागच्या मॅचचा हिरो अर्थात जे बोराडे बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि इथे ओमला तुम्ही पाहू शकाल. ओम आणि नॉन स्ट्राईक एंडला रवी अशी बॅटलचे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चंका नाहीये कारण दर्जेदार खेळाडू आहे. 2 सातत्याने आपण बघतोय आज या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पाहू शकाल ओमला, ज्याच्याकडे क्षमता आहे धावा बनवण्याची. इथे ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. 2 शतरक्षक मधून 20 मधून बॉल फरार. 4 धावांकरिता येतो दमदार चौकार. यस रामाचीवाडी गावचे अर्थात मोतीराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आणि या सामन्याचा खरं तर आनंद घ्यायचा. मोतीरामजी पाटील साहेब आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण देखील या मुख्य मंचावर येऊन स्थान पडावा. अर्थात जाऊया मॅचकडे जिथे ओमच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुजलच्या विरोधात खरं तर ती बॅटिंग आपण पाहतो. इथे वाईट बॉलची सांगता खराब चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आणि एक धाव घेतली जाईल. एक या धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल रिदान 11 अशी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल अर्थात स्ट्राईक इनला पुन्हा एकदा. यस हलकासा स्टेअर करायचा होता, फक्त बॉलला दिशा द्यायची होती. नक्कीच इथे चांगला चेंडू आणि डॉट बॉलची सांगता.
इथे चांगलं षटक थोडंसं खराब पाहायला मिळतं नक्कीच बॅट बॉलची सांगता. या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं. तदनंतर 10 फलक जाऊन पोहोचाय 7 या आकड्यावर ओमनी सुरुवात चांगली केली आणि तदनंतर हा मात्र नक्कीच डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कमालीचं षटक हाताळत असताना ओम देखील ओमला थांबून ठेवलंय. 7 धाव आपण बघतोय ऑन स्कोर बोर्डवर रिदान 11 संघाच्या. जणू काही जय बोराडे बाद झाला आणि तिथून थोडासा धाव गतीला कुठेतरी अंकुश पाहायला मिळतो. इथे फक्त स्टेअर केला आहे वडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, घेतले जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने षटक संपलाय. म्हणजेच 10 फलकावर धावा लागले गेलेत 8 धावा रिदान 11 संघाच्या. अर्थात 8 धावा आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 षटकं अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक कुणाच्या खांद्यावर सोपवलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे चिक्या 11 संघ आपण पाहतोय. चिक्या 11 संघाचा एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय आणि हा तिसरा सामना. म्हणजेच या सामन्यावर विजय प्राप्त करावाच लागेल चिक्या 11 संघाला. आपल्या या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चिक्या 11 संघाला हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. ती बॅटिंग ती बॉलिंग केली जाईल का याची मात्र मैदानाच्या आतमध्ये सुजलने दमदार कामगिरी केली. अद्यापर्यंत 3 व्हाईट बॉल जरूर आलेत, परंतु 10 फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवर. आता स्ट्रायकिंग एंडला ओम आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रवी. मागच्या मॅचमध्ये रवीची बॅटिंग देखील चांगली झाली होती. बॅक टू बॅक षटकार देखील आपण पाहिले आणि अद्यापपर्यंत स्ट्राईक त्याला मिळाली नाही. म्हणजेच एक चांगला पॉझिटिव्ह पॉईंट खरं तर रिदान 11 संघाकडे जो मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणते असतो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे यश तुम्हाला मिळवायचं असेल तर चिक्या 11 संघाला ही मॅच खरं तर जिंकावी लागेल. ते प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक एक धावाला महत्त्व द्यावं लागेल. एक एक धाव खरं तर क्रिकेटमध्ये सर्व काही सांगून जातच असते. शेवटच्या मोमेंटला जर एक बॉल एक धावसंख्येची गरज असते ना आणि तेव्हा जी फलंदाजावर दडपण असतो तो मात्र जबरदस्त पाहायला मिळतो. अर्थात ती एक धाव घेणं देखील फार कठीण होऊन बसतं आणि तेच संघर्ष देखील करावा लागेल आज रिदान 11 संघाला. इथे ओमीला मित्र म्हणेन ओमला फटके मारणं अत्यंत गरजेचं असतील, कारण धावा जमवायचेत. मागच्या मॅचमध्ये याच टीमने 110 धावा देखील केल्या होत्या त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. तदनंतर जयची बॅटिंग देखील चांगली राहिली होती आणि आज खरं तर जयची विकेट फार महत्त्वाची या मॅचमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस समोरच्या दिशेने क्रिकेटमधील सर्वाधिक फटका अर्थात त्या ठिकाणी घेतली जाईल. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने 10 फलक फ्लाय होईल, जाण पोहोचेल 10 या आकड्यावर. 5 षटकाची मॅच. षटक क्रमांक दुसरा. ऑन स्ट्राईकला फलंदाज ओम आणि नॉन स्ट्राईकला रवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. खरं तर रवीला स्ट्राईक देखील देणं फार महत्त्वाचं राहील, कारण रवीकडे क्षमता आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, त्याच्या बॅटमधनं धावा जरूर येतात आणि या मॅचमध्ये आपला डंका वाजवायचा असेल तर फटकेबाजी देखील करावी लागेल. येस, ओमचा फटका फसला होता एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाने भरपूर चांगली फिल्डिंग केली आहे. तदनंतर घेतली जाईल एक सिंगल धाव आणि या मॅचमध्ये खरं तर लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11 धावा बनलेत स्कोर बोर्डवर. खरं तर रिदान 11 संघाचे पाठी राखीना भरपूर पाहायला मिळतात. अर्थात प्रत्येक खेळाडूला पाठबळ देण्यासाठी त्यांचं योगदान हे देखील महत्त्वाचं असतं. परंतु खेळाडू कक्षामध्ये जर विचार केला तर चांगले क्रीडा प्रेक्षक रसिक देखील या सामन्याला पाहण्यासाठी आनंद लुटण्यासाठी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 पंच अर्थात ऑफिशियल पंच अर्थात तुम्हाला पाहायला मिळतील अनंत गावंडा सर आणि मेन पंच श्रीपाद कडाळे सर. असे पंचांचा पॅनल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यस, उडवली जाते दांडी. फलंदाज होईल बाद. अर्थात यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज फेल. अर्थात त्रिफलाची बॅट्समन
मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 11 धावा स्कोरबोर्डवर. इथे गोलंदाजी करत असताना आदित्यची दमदार कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि यस यावेळेस मात्र मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि इथे एक सिंगल धाब्याने धाफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. यस सूरज राणे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन ची मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये साहेबांची दमदार एंट्री याची मात्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थात सूरज दादा राणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन ची मात्र आम्हाला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळेल. त्यांच्याच खरं तर पाहुण्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपल्या या स्पर्धेला आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत खरं तर संकेतजी देशमुख साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा, कारण आपल्या येण्याने सर्व काही सांगून जाईल या मॅचमध्ये. अर्थात आपलं येणं देखील तितकंच सोपं नसतं. एक वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी आपल्या स्पर्धेसाठी एक अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या वतीने कशळे प्रीमियर लीगमध्ये तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूरजजी राणे साहेब आणि संकेतजी देशमुख साहेब या दोन व्यक्तींचं खरं तर सहर्ष मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत आपण बघतोय. आणि आज तो सुजल बॉलिंग मार्कवर पुढेच एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अर्थात तुम्ही पाहू शकाल योगेशला, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज ओमला पाहू शकाल. बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये 110 धावा केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी बॅकफुटवर जात असताना टीम रिदान 11 संघाला आपण बघतोय. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन ठोकणारा येतोय दर्जेदार क्लासिकल षटकार. म्हणावी लागेल. गोलंदाजी करत असताना सुजलला पाहू शकताल अगदी हा संघर्ष तर चालू आहे दोन्ही संघाच्या, परंतु संघर्ष करत असताना कोणता संघ हवी ठरेल ना हे देखील पाहणं गरजेचं आहे. 18 बनलेत, षटकातील तिसरा बॉल कशा प्रकारे असेल. यावेळेस सुजल कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुजल खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पहिल्या बॉलवर आला होता षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि तदनंतर दर्जेदार गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुजल नावाचा डंका जो मात्र वाजवला जातोय. अर्थात सुजल एक दमदार कामगिरी करत असताना 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आणि तदनंतर स्ट्रायकिंग एंडला योगेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही योगेशला पाहू शकाल. यावेळेस मात्र बॅटची टॉपेज महत्वाचा क्षणी अर्थात महत्वाचा फलंदाज योगेशला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला येत असताना बॅक टू द डगआउट फलंदाज योगेश. आज रिदान 11 संघाने कुठेतरी थोडासा बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळेल का, कुठेतरी थोडंसं नाराज केलंय या मॅचमध्ये. खरं तर रिदान 11 संघाला तिसरी मॅच जिंकता येईल की काय, परंतु यस किरणची मात्र चाणाक्ष गिरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नक्कीच चांगली बॅटल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऑन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील 18 धावा, षटक क्रमांक 3 आणि त्यामध्ये शेवटचा बॉल प्रगतीपथावर असताना त्या बॉलवर किती धावा घेतल्या जातील ना
हे देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या चारही बाजूला खरं तर चांगले क्रीडा प्रेक्षक रसिक पाहायला मिळतात. या क्रीडा नगरीचं खरं तर हे वैशिष्ट्य आहे. मैदान भरपूर चांगलं आहे आणि या मैदानावर सातत्याने क्रीडा प्रेक्षक रसिक उपस्थित असतात. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. यावेळेस मात्र बॉलला खोदून काढलंय. वाडी लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाही आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट. 19 बनलेत. 19 धाबा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. खरं तर षटक संपलाय. 2 षटकाची मॅच समाप्त झाल्या. टीमची टोटल रन पोहोचले 19 या आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील ह्या मॅचमध्ये. अर्थात रिदान 11 संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील आणि चिक्या 11 संघाला खरं तर मॅच जिंकावीच लागेल. म्हणजेच करो या मरो स्थिती जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात चिक्या 11 संघासाठी हे मॅच भरपूर महत्त्वाचे आहे. यात शंका नाही आहे. तशी बॅटिंग देखील करणं, गोलंदाजी तर भरपूर चांगली झाली परंतु ती बॅटिंग देखील होणं अपेक्षित राहील. इथे ओमला पाहू शकाल, प्रणयला देखील पाहू शकाल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लढतात, झगडतात शेवटच्या मोमेंटपर्यंत. असं म्हणतात ना की गड आला पण सिंह गेला. म्हणजेच या मॅचमध्ये मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागतील कारण त्यांचा भक्कम पाया अर्थात संघाचा सरसेनापती म्हणून जे बोराडेकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज त्यांची विकेट फार महत्त्वाची होती. ती विकेट देखील प्राप्त झाल्या आणि तदनंतर चिक्या 11 संघाने कमबॅक केला आहे. अर्थात 3 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. एकोणीस बनलेत. षटक क्रमांक आपण बघतोय 4. यश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. फायनल क्षेत्रामधून बॉलला उडवलंय. वन बाउंस सीमा रेखा पार. मिळतील 4 रन. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. दुपारचं सत्र चालू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये खरं तर बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची होत असताना पाहायला मिळते. अर्थात स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेशला प्रणयला पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन आणि इथे ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु बाईकच्या स्वरूपात घेतलेले एक धाव सर्व काही सांगून जाईल या मॅचमध्ये. अर्थात तुम्ही पाहू शकाल ओमला स्ट्राईक देणे फार महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये आणि ती स्ट्राईक रोटेट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे हे मॅच होईल यात हे देखील पाहणं गरजेचं आहे. असं म्हणतात ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस नक्की करू शकते. म्हणूनच तर काय आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तो आत्मविश्वास साध्य करावा लागेल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये. तेच साध्य करत असताना फलंदाज ओमचा तडाखा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमच्या बॅटमधून येतोय दर्जेदार षटकार. असेल तर बॉल इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. यस दुसऱ्या अटेम्प्टला वॉट अ कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. अर्थात ओम बॅक टू द पॅव्हेलियन.
साहिलला तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. फलंदाज चांगला आहे परंतु बॅटची टॉप एज. फलंदाज होईल फेल अर्थात साहिल बॅक टू द डग आउट. दिस इज अ ठोक. वर खेळत असताना हरेशला पाहू शकाल. हरेश आणि प्रणय अशी जोडी याची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. शेवटचा बॉल प्रगती पथावर. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवर. एक हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तितकाच चांगला पाहायला मिळेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. हरेश बॅक टू द डग आउट. गोलंदाजी ट्रॅकवर. खरं तर दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये ऑनलाईन जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत असतात त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक मायबापांचं या स्पर्धेच्या वतीने कशळे प्रीमियर लीग याच्या वतीने असर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचेस भरपूर चांगले पाहायला मिळेल. यानंतर होणारे मॅच अर्थात सेमी क्रमांक 1 सेमी क्रमांक 2 असं सामने पाहायला मिळतील आणि तदनंतर मेगा फायनल अंतिम दिवस आज या स्पर्धेचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ चॅम्पियन ठरेल या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल ना हे देखील पाहणं गरजेचं राहील. जाऊया मॅचकडे. 30 बनलेत. षटक क्रमांक 4 संपलाय आणि षटक क्रमांक 5 वेळेला सुरुवात होते. स्लॉगवरचं षटक आहे. हानामारीचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणे अपेक्षित आहे. एस पहिला बॉल इथे आम्ही तर म्हणेन आउटसाइड द यस पंचाचा इशारा आहे ना बाकी आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी चेक केला जाईल. अर्थात यस पंचाने खरं तर रेफर केला आहे थर्ड अंपायरकडे. नोचा या ठिकाणी रेफर केला आहे आणि इथे चेक केला जाईल.
सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो येस चांगलं डिसिजन, योग्य डिसिजन. खरं तर थर्ड पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं अतिशय चांगली पंचगिरी हाताळत असणं या ठिकाणी आपण बघतोय. वाईट चेंडू आला, एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल. 31 धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिकांची खरं तर ठोके वाढत होते, नो येईल की काय, परंतु वाईट बॉलची सांगता चांगली बॉलिंग आणि इथे दुसरा बॉल देखील वाईट असेल. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 30 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय आणि एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल. 32 धावा आपण बघतोय. 6 विकेटच्या मोबदल्या येतात, अर्थात 32 धावा. प्रणय आणि त्याच्या साथीला संस्कार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल रिलीज केला, जणू काही अगदी नाकाच्या जवळून हा बॉल काढला. हा जबरदस्त बॉल उडवला होता आणि तदनंतर यस थर्ड अंपायर रेफर केलाय. पुन्हा एकदा फेकी बॉल इथे चेक केला जाईल, अर्थात तदनंतर तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवला जाईल. यस फेअर डिलिव्हरी नक्कीच. थोडा हात खरं तर या ठिकाणी नक्कीच चेक केला होता आणि चांगली खरं तर बॉलिंग आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा हर्षलला पाहू शकाल. 2 वाईट बॉल आले, तदनंतर डॉट चेंडूची सांगता. हा देखील डॉट, कमालीचा षटक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज हर्षलला तुम्ही पाहू शकाल. असं म्हणतात ना की हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे का हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. तो खेळ म्हणजे क्रिकेटचा, आणि तो क्रिकेटचा खेळ खरं तर सोपा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यस हा बॉल खरं तर यस वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी भरपूर उंची या ठिकाणी पाहिली गेली. येस आणि त्या ठिकाणी मी तर म्हणेन वाईटचा रेफर केला पंचांनी. एक येस वाईट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगली पंचगिरी करत असताना येस किरण खरं तर पंचांकडे दाद मागत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात पंच वाईट बॉल ना, येस वाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावर. या षटकामध्ये 3 बॉल वाईट आले, 2 चेंडू आले ते देखील निर्धाव. म्हणजेच चांगली ओव्हर जी मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र आडव्या बाटे फटका दमदार होता. शॉर्ट मिड ऑन रिझनमध्ये शतरक्षक पाहायला मिळेल. अर्थात घेतली जाईल एक सिंगल धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि 1 या धावसंख्येने जाऊन पोहोचेल टीमची टोटल जी मात्र 34 या आकड्यावर. लॉट्स ऑफ 6 विकेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. रिदान 11 संघ कुठेतरी कमी धावसंख्येवर आज पाहायला मिळतोय. या अगोदर जी मॅच झाली होती त्यामध्ये तब्बल 110 धावा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या होत्या. आजची मात्र जय बोराडे आणि रवीची बॅटिंग दमदार झाली होती, परंतु तदनंतर या मॅचमध्ये कुठेतरी धावाला अंकुश लावलाय. तब्बल 6 विकेटचं योगदान आपण पाहिलं आणि तदनंतर धावा जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. आणि लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, कारण येणारे 5 षटक बाकी आहेत. म्हणजेच नेक्स्ट पूर्वार्धात देखील आपल्याला बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल हर्षल पुन्हा एकदा, यावेळेस ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. शतरक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां करताय, येतो बिग बिग चौकार. विनंती करेल की गाणी असे लावणा की हा एरिया नाही, ही क्रीडा नगरी धुमधुमली पाहिजे, अशी गाणी खरं तर तुमच्या माध्यमातून
ऐकण्यास नक्कीच आम्ही देखील तयार असू. आणि इथे स्वतःच्या फॉलर थ्रोमध्ये जबरदस्त फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळते. आणि इथे डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला त्या बॉलवर धाबा येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण अद्यापर्यंत या गोलंदाजाने खर्च केलेच्या मात्र 5 धाबा आणि त्यानंतर 3 वाईट अशा 8 धाबा खर्च केले. 10 फलक जाऊन पोहोचला 38 38 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल या बॉलवर टार्गेट सेट केलं जाईल. इथे फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक तर बनले आणि दुसरीचा प्रयत्न नाही आहे. आणि यस दुसरीचा धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद अर्थात संस्कार प्रणय बॅक टू द डगआउट. आणि 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवर. आता येणारे 30 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायचे त्या 40 धाबा त्या नक्कीच इकॉनॉमी जर पाहिलं ना की प्रति षटकामागे 8ची रन रेट जे मात्र मॅच जिंकण्यासाठी हवे असेल चिक्या 11 संघाला. आणि तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. यस आयोजकांचा मान आणि सन्मान राखणे ही भारतीय संस्कृती आहे आणि ती जपत असताना खरं तर आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. यस आणि त्यानंतर नेक्स्ट यस चालेल. 10 फलक जवळ पोहोचले तब्बल 39 या आकड्यावर आणि 40 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी कशा प्रकारे बनवल्या जातील ते देखील आपण ऐकूया नेक्स्ट सत्रामध्ये. अर्थात नेक्स्ट मॅच मध्ये येणारे 30 बॉल आणि गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची. यस तोपर्यंत ऐकूया त्या 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ते ऐकवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय करण पवार. मायक्रोफोनवर जोडले जातील माझे साथी समालोचक करतात करण पवार सरांकडे घेऊन जातोय. यस तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. 2026 पर्व कशाळे प्रीमियर लीग 2026 हे पर्व जय हनुमान क्रिकेट संघ कशाळे आयोजित कैलासवासी पांडुरंग दामू राणे चषक 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी प्रकाश झोतातील रजनीश शुंकला जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. याच मैदानावर कैलासवासी पांडुरंग राणे मैदान जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच मैदानावर कशाळे आयोजित भव्य दिव्य नाटची रजनीश शुंकला जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच मी तुर्तास थांबतोय. पाहत राहा ऐकत राहा कशाळे प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन. धन्यवाद आयोजक सूरज भाऊ राणे. धन्यवाद. रिधान 11 पाहूया पहिला चेंडू हर्षा गोलंदाजाचा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल हर्षा गोलंदाजाची. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल आदित्य. आदित्यच्या माध्यमातून सुंदर असे फटके पाहायला मिळतात वारंवार. चिक्या 11 या संघासाठी एक आयकॉन खेळाडू. आणि इथे मात्र आदित्यच्या पारीचा अंत होतोय.
बोलूया सामन्याकडे. चालू असलेला सामना चिके 11 वर्सेस हृदयन 11. सुंदर अशी गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केले हरेश या गोलंदाजाने. आऊट केले ते चिके 11चा आयकॉन फलंदाज आदित्य, आणि आदित्यची जागा सांभाळण्यासाठी आलेला फलंदाज किरण. याच्याकडे सुद्धा ताकद आहे मोठे फटके मारण्यासाठी. इथे मात्र सुंदर असा कट केलेला चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय 4 धाव्यांसाठी डीजे. हरेशला सुद्धा कमबॅक करावं लागेल. जसे 2 चेंडू हाताळले तसेच हाताळण्याचा प्रयत्न निश्चितच हरेशचा असेल. इथे मात्र पुन्हा एकदा कट केलेला चेंडू, जणू काय कॉपी पेस्ट. सुंदर असा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4 चेंडूच्या अंती 8 डीजे. मात्र कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल हरेश या गोलंदाजाला. सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल आणि याच्या आधी त्यांनी केलेली आहे. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलंय हरेश या गोलंदाजाने. सुंदर असा चेंडू, जणू काय ब्लॉक करून ठेवलंय फलंदाजाला. बोलूया पुढच्या चेंडूकडे. षटकातला शेवटचा चेंडू असेल. स्ट्राइक एंडवर फलंदाज किरण. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 डीजे. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय सुधीरच्या माध्यमातून. आणि हा फटका आपल्याला जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हा फटका निश्चितच वारंवार पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही डीजे.
स्ट्राईक एंडवर फलंदाज सुधीर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कृष्णा या गोलंदाजाची. इथे मात्र कुठेतरी शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती 16. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय. 7 धावांसाठी आपली ताकद आणि नजाकत या ठिकाणी पाहायला मिळते सुधीर या फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे मात्र येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय बोराडे यांच्या माध्यमातून सुंदर अशी बॅटिंग सुद्धा त्यांच्या मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी या सामन्यामध्ये त्यांनी जे नाराज केलंय आणि ती भर निश्चितच की कुठलाही फलंदाज त्यांचा ती भर काढू शकला नाही या सामन्यामध्ये. आता मात्र समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय आणि स्पीडअप घ्यायचं. पंचांना विनंती आहे, सामन्याला विलंब होतोय. येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. पाहूया पहिला चेंडू. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. चेंडू मात्र थांबणार नाही. डीजे पाहूया दुसरा चेंडू. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. इथे सुद्धा सुंदर असा स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न. निश्चितच एक षटकार मारल्याच्या नंतर नॉन स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न निश्चितच सफल झाला. आता मात्र येणारे 16 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल चिक्या 11 या संघाला. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर असा टोल चेंडू काव करण्याच्या दिशेने. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रणयच्या माध्यमातून. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल चिके 11 या संघाला. नितीनजी बासे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा असेल पंचांचा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 9 धावा. स्पीडअप घ्यायचं पंचांना विनंती असेल, खूप विलंब होतोय. जो आपला 6चा पट्टा आहे त्या पट्ट्यावरून सर्व खेळाडूंनी उठायचं आहे. पाहूया चालू असलेला सामना. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. या सामन्यामध्ये जो सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच ठरेल तर जी ट्रॉफी आहे ती तर त्याला भेटणारच आहे, परंतु एक स्पोर्ट्स गॉगल सुद्धा त्याला भेटणार आहे नितीनजी भाषे साहेब यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. ओम या गोलंदाजाकडून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल निश्चितच. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल किरण या फलंदाजाला. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला भिरकावून दिलंय 6 धाव्यांसाठी. आता मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र अनेक मान्यवर देखील उपस्थित झालेले आहेत या कशेले प्रीमियर लीगची शोभा वाढवण्यासाठी. तर त्या सर्व मान्यवरांचं देखील खूप खूप स्वागत आहे. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे, ही स्पर्धा आपली आहे. हाच मान आणि हाच सन्मान घेऊन प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहे. आणि अनेक जे मान्यवर या व्यासपीठाच्या बाहेर असतील तर त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. त्यांचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पाहूया पुढचा चेंडू. येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज सुधीर ज्याच्या माध्यमातून नुकताच मोठा फटका पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटी खाली चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. सुंदर अशी फलंदाजी सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र जे ग्रुप स्टेजचे जे सामने होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. इथे मात्र ए ग्रुप चे जे 3 संघ आहेत ते 2-2 सामने जिंकलेले आहेत. अर्थात रिदान 11, चिके 11 आणि पॅथॉलॉजी वॉरियर्स हे जे 3 संघ आहे हे 2-2 सामने जिंकलेले आहेत.
आणि अर्थात जो चौथा संघ होता हार्दिक 11 तो तिन्हीचे तिन्ही सामने गमावलेला आहे. आता या ठिकाणी निश्चितच निर्णय येईलच यात मात्र शंका नाही. तर जे संघ मालक आणि कर्णधार आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. जो काही निर्णय असेल तो सर्वांना मान्य करावाच लागणार आहे. आणि या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याला जो स्पोर्ट्स गॉगल मिळणार आहे अर्थात नितीनजी भाषे